येत्या 10वीमधील पहिला टॉपिक 2 चलातील रेषीय समीकरणे हा टॉपिक आपण पाहणार आहोत. यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे म्हणजे ह्याची व्याख्या, ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. मग या ठिकाणी सामान्य रूप दिले आहे. या ठिकाणी काय 2 चले म्हणजे हे सामान्य रूप आहे. या ठिकाणी सामान्य रूपामध्ये ax + by + c = 0. यामध्ये 2 चले म्हणजे x आणि y किंवा m n पासून झेडपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या लिपीतील कोणतेही 2 लेटर असावे. या ठिकाणी त्यामध्ये त्याला काय म्हणायचं 2 चले. आणि कोटी म्हणजे या ठिकाणी घातांक या ठिकाणी काय नसतो म्हणजे 1 असतो, या ठिकाणी काय नसतो म्हणजे 1 असतो. मग या ठिकाणी ह्यांचा घातांक किती असावा 1 म्हणजे कोटी किती असावी 1. मग त्यालाच काय म्हणायचं 2 चलातील रेषीय समीकरण म्हणायचं. या ठिकाणी सामान्य रूप कोणतं असावं ax + by + c = 0. जर असं दिलेलं समीकरण असेल तरच त्याला 2 चलातील रेषीय समीकरण आहे असे म्हणायचं. मग या ठिकाणी a b c ह्यांच्या किमती म्हणजे संख्या कोणत्या असतील वास्तव संख्या असतील. वास्तव संख्या म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या अशा संख्या म्हणजे काय असतात वास्तव संख्या. आणि a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात. म्हणजे a आणि b ह्या दोन्ही एका वेळेस 0 नसतील. एक असेल पण काय एका वेळेस शून्य दोन्ही नसतील. मग या ठिकाणी सराव संच आपण एक पाहूया. यामध्ये पहिला प्रश्न, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. या ठिकाणी आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. पण या ठिकाणी आपण जे इक्वेशन दिलेले आहेत ते इक्वेशन आपण लिहून घेऊया आणि आपण सोडवूया. या ठिकाणी समीकरण 1 आणि दुसरं काय दिलं आहे 2x - 3y = 12. त्याला समीकरण 2 दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे एक चल आहे, या ठिकाणी सुद्धा एक चल आहे म्हणजे ह्याची घातांक किती 1 1 आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरे चल x आणि y हे 2 चल आहेत. या समीकरणामध्ये हे काय रेषीय समीकरण आहे. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये समीकरणामध्ये सुद्धा काय x आणि y असे 2 चल आहेत. मग या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी एक x जर कॅन्सल करता येईल किंवा y तर कॅन्सल करता येईल. मग या ठिकाणी आपल्याला ह्याचे जे सहगुणक आहेत समान आहेत का बघायचं. जे सहगुणक समान आहेत ते आपल्याला घालवण्यासाठी आपल्याला सोपं पडेल. या ठिकाणी xचा सहगुणक 5 आहे, या ठिकाणी xचा सहगुणक 2 आहे आणि दुसऱ्यामध्ये yचा सहगुणक 3 आहे आणि या ठिकाणी yचा सहगुणक 3 आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही yचे सहगुणक समान आहेत. मग या ठिकाणी अधिक आणि वजा आहे. मग या ठिकाणी समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करूया आपण. बेरीज करू ना. मग या ठिकाणी दोन्ही एका खाली या ठिकाणी एका खाली एक असं लिहायचे आपल्याला. समीकरण 1 आणि या ठिकाणी 2x 5x + 3y = 9 आणि या ठिकाणी दुसरं काय -3y = 12. हे समीकरण काय 2 आहे. हे एका खाली एक म्हणून घ्यायचं. या ठिकाणी आपण काय म्हटलं आहे बेरीज करू असं म्हटलं आहे. त्यामुळे या ठिकाणी बेरीजचं चिन्ह द्यायचं. या ठिकाणी 5x आहे, या ठिकाणी 2x आहे. मग या ठिकाणी 5 आणि 2 7x. या ठिकाणी +3y आहे, या ठिकाणी -3y कॅन्सल होणार बरोबर 9 आणि 12. 9 आणि 12 या ठिकाणी किती येणार 21. तरी एक xला 7 काय करतं या ठिकाणी गुणतंय बरोबर चिन्हाच्या पिरियड गेल्यानंतर या ठिकाणी काय होईल भागल. मग या ठिकाणी 21/7. मग या ठिकाणी x = 7 त्रिक 21 म्हणजे 7च्या पाड्यात 21 किती नंबरला 3 नंबरला आहे. तर या ठिकाणी xची किंमत आपणास किती भेटली या ठिकाणी 3 अशी भेटली. त्यानंतर ही xची किंमत x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. मग 5x + 3y = 9. या ठिकाणी इक्वेशन समीकरण 1 घ्यायचं. त्यानंतर समीकरण 1 मध्ये xची किंमत काय 3 आहे. मग या ठिकाणी 5 × xच्या जागी 3 लिहायचं +3y = 9. 3×5 = 15 +3y = 9. या ठिकाणी +15 आहे बरोबर चिन्हाच्या पिरियड गेल्यानंतर काय होईल या ठिकाणी -15 9 - 15. या ठिकाणी जी बरोबर चिन्हाच्या जवळची संख्या आहे ती पहिल्यांदा आहेची लिहून घ्यायची, नंतर इकडची संख्या आल्यानंतर इकडे लिहायची. चिन्हाचा घोळ होत नाही त्यासाठी बरोबर. 15तून 9 गेले तर या ठिकाणी किती येणार 6 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह द्यायचं. y बरोबर या ठिकाणी yला 3 काय करते या ठिकाणी गुणते बरोबर चिन्हाच्या पिरियड गेल्यानंतर काय होईल भागल. मग y बरोबर 3च्या पाड्यात 6 किती नंबरला 2 नंबरला आहे. त्यामुळे या ठिकाणी 3 1 3 3 2 6 आणि या ठिकाणी वजा चिन्ह एकदा आहे म्हणून या ठिकाणी वजा आहे असं ठेवायचं. मग खाली या ठिकाणी आपण काय लिहिणार या ठिकाणी शेवटला त्या ठिकाणी x y बरोबर xची किंमत आपण किती काढलेली आहे या ठिकाणी 3 आणि yची किंमत -2 ही समीकरणाची
उकल आहे. अशा प्रकारे आपण लिहून घ्यायचे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. हे दुसरा प्रश्न आहे. त्यातील दुसऱ्यातला पहिला प्रश्न या ठिकाणी काय आहे? 3x 3a अधिक 5b बरोबर 26. आणि दुसरा प्रश्न काय आहे? त्यामध्ये दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22 असं दुसरं समीकरण आहे. हे सोडवताना दिलेली समीकरण जे आहेत ते एकाखाली एक मांडून घ्या. 3a अधिक 5b बरोबर 26 त्याला समीकरण 1 द्या. आणि दुसरं जे आहे a अधिक 5b बरोबर 22 त्याला समीकरण 2 असं नाव द्या. मग या ठिकाणी एक समीकरण 1 आणि 2 यामध्ये आपण जे व्हेरिएबल आहेत म्हणजे चल आहेत, चल आपण आहेत का दोन्ही बघा. 1 आणि 2 1 आणि 2 दोन्हीही चल आहेत. यांचा घातांक 1 1 आहे, यांचा घातांक 1 1 आहे. म्हणजे हे दोन चलातील रेषेचे समीकरण आहे. यामध्ये एचे सहगुणक समान आहेत का बघायचे. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 1 आहे. काय नसतं म्हणजे 1 असतं. त्यानंतर बीचे सहगुणक 5 आणि 5 आहे. म्हणजे या ठिकाणी त्यानंतर या चिन्ह बघायचे. इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. म्हणजे अधिक अधिक आहे म्हणजे या ठिकाणी काय होतं कॅन्सल होत नाही. मग काय करायचं या ठिकाणी समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू. वजाबाकी करून मग वजाबाकी केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं हे आहेच लिहायचं. 3a अधिक 5b बरोबर 26 हे समीकरण 1 आहे. त्यानंतर a अधिक 5b बरोबर या ठिकाणी 26 आहे. 26 आणि या ठिकाणी काय 22 या ठिकाणी समीकरण 2 एकाखाली एक लिहून घ्यायचं. या ठिकाणी वजाबाकी आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. वजाबाकी म्हटल्यानंतर या ठिकाणी इथं अधिक चिन्ह आहे. अधिकचं काय करायचं वजा करायचं. या ठिकाणी अधिक आहे, अधिकचं वजा. या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी काय होणार वजा. 2 या ठिकाणी 3 आहे आणि ते वजा आहे. मग या ठिकाणी काय होणार 2 आहे. या ठिकाणी अधिक 5b आहे, या ठिकाणी वजा 5b या ठिकाणी काय होणार कॅन्सल होणार. बरोबर बरोबर 26 आहे, या ठिकाणी 22 आहे. 26मधून 22 गेले तर या ठिकाणी किती येणार 4. मग याला 2 काय करताय गुणताय. या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय करेल भागल. मग या ठिकाणी ए बरोबर बे एक बे बे दोन्ही 4. मग ए बरोबर या ठिकाणी उत्तर किती आलं आपलं 2 आलं. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे ठिकाणी 3a अधिक 5b बरोबर 26 हे आपलं समीकरण 1 आहे. मग या ठिकाणी ज्या ठिकाणी ए दिसेल त्या ठिकाणी एची किंमत आपण पुटअप करूया म्हणजे मांडूया. 3ला 3 आहे या दोघांमध्ये चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारच असतं. 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26. 3 दोन्ही 6 अधिक 5b बरोबर 26. मग या ठिकाणी अधिक 6 आहे बरोबर चिन्हाच्या पिरियड गेल्यानंतर काय होणार वजा 6 होणार. 26 वजा 6 या ठिकाणी 5b 26मधून 6 गेले 20 आलं. आता ह्या बीला 5 काय करते गुणते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल भागेल. म्हणजे 20 भागिले 5. मग 5च्या पाड्यात 20 किती नंबरला आहे तर 4 नंबरला. 5 1 5 5 चोक 20 म्हणजे बीची किंमत किती आली 4 या ठिकाणी आली. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार खालच्या वळीला या ठिकाणी ए बी बरोबर एची किंमत किती आहे 2 आणि बीची किंमत 4 ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे पहिलं उदाहरण आपण सोडूया. त्यानंतर यातील दुसरं उदाहरण काय x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7 असं आहे. तरी मग या ठिकाणी दिलेलं जी समीकरण आहे ती एकाखाली एक मांडून घ्यायची. x अधिक 7y बरोबर 10 याला समीकरण 1 देऊया आपण. त्यानंतर 3x वजा 2y बरोबर 7 असं समीकरण 2 आहे. मग समीकरण 1 आणि 2 आहे तर या ठिकाणी मग ह्यांचे जे सहगुणक आहेत हे समान आहेत का बघून घ्यायचं पहिल्यांदा. सहगुणक 1चे सहगुणक इथं 1 आहे, इथं 3 आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी वजा 2 आहे. म्हणजे सहगुणक समान आहेत का तर नाहीत. या ठिकाणी सहगुणक समान करून घ्यायचे. या ठिकाणी सहगुणक समान करून घेण्यासाठी अशी कोणती संख्या घ्यावी की लगेचच्या लगेच या ठिकाणी काय होईल सहगुणक मॅच होतील म्हणजे लगेच जुळतील. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी ह्या समीकरणास 3 ने गुणले तर या ठिकाणी काय होणार 3 ने गुणले तर 3 येणार. या ठिकाणी समीकरण 1ला 3 ने गुणून जी गुणल्यानंतर 3 न गुणल्यानंतर या ठिकाणी काय येणार 3 गुणले 3x अधिक 7 न 3 ला गुणल्यानंतर 7 त्रिक 21y बरोबर 10 त्रिक 30. मग या ठिकाणी हे समीकरण आपल्याला वेगळं समीकरण भेटलं. या ठिकाणी त्याला वेगळं नाव द्यायचं समीकरण 3. मग समीकरण 1 आणि 3 1 आणि 2 या ठिकाणी पहा या ठिकाणी काय सेम आहे. मग या ठिकाणी 3x आहे, या ठिकाणी 3x आहे. म्हणजे आपल्याला समीकरण 2 व समीकरण 3 यांची वजाबाकी करू. वजा बाकी
करू न ह्यांची वजाबाकी करूया. एकाखाली एक मांडून घ्यायची. 3x वजा 2y बरोबर 7. त्यानंतर 3x अधिक 21y बरोबर या ठिकाणी किती येणार 30 भागिले या ठिकाणी मग या ठिकाणी वजाबाकी म्हटलं आहे. या ठिकाणी वजाबाकी म्हटलं म्हटल्यानंतर या ठिकाणी अधिकचं वजा होणार, ह्या अधिकचं वजा होणार, ह्या अधिकचं वजा होणार. मी या ठिकाणी अधिक 3x वजा 3x कॅन्सल झालं. या ठिकाणी वजा 21 आणि वजा 2y आहे. तर या ठिकाणी ह्यांची काय होणार वजा वजाची बेरीज म्हणजे 21 आणि 2 23 23y आणि वजा वजाचं वजा चिन्ह. आता या ठिकाणी वजा 30 आहे अधिक 7 आहे. मग या ठिकाणी किती येणार वजा 23. मग y बरोबर या ठिकाणी वजा 23 काय करते कोणते बरोबर चिन्ह फिरत गेल्यानंतर काय होईल भागल. वजा 23 भागिले वजा 23. मग y बरोबर 23 की 23 इथं वजा इथं वजा 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 यांचा भागाकार अधिक असतो म्हणजे y बरोबर या ठिकाणी किती येईल तर 1 येईल. वायचे उत्तर किती आलं या ठिकाणी 1 आलं. मग त्यानंतर y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. या ठिकाणी समीकरण 1 आहे x अधिक 7y बरोबर 10. मग या ठिकाणी एक्सला एक्स आहे अधिक 7 गुणले वायची किंमत किती आहे 1 बरोबर 10. एक्स 7 एके 7 म्हणजे अधिक 7 बरोबर 10. मग एक्स बरोबर या ठिकाणी अधिक 7 आहे बरोबर चिन्ह पुढे गेल्यानंतर वजा 7 येईल. मग एक्स बरोबर 7मधून 10मधून 7 गेले तर किती आलं 3 आलं. मग या ठिकाणी काय येणार एक्स वाय बरोबर एक्सची किंमत 3 आणि नंतर वायची किंमत 1 ही समीकरणाची उकल आहे असं उत्तर संपूर्णपणे लिहायचं. आता तिसरा प्रश्न पाहूया. 2x वजा 3y बरोबर 9. 2x अधिक y बरोबर 13. या ठिकाणी दिलेली समीकरणं एकाखाली एक मांडून घ्यायचं. 2x वजा 3y बरोबर 9 त्याला समीकरण 1 द्यायचं. त्यानंतर 2x अधिक y बरोबर 13 या ठिकाणी समीकरण 2 याला देऊन टाकायचं. मग या ठिकाणी एक्सचं सहगुणक समान आहेत. या ठिकाणी वायचे सहगुणक वेगळे आहेत वजा 3 आणि अधिक 1 आहे. मग या ठिकाणी आपण 2 2 या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी केली तरी आपल्याला उत्तर भेटते. आणि या ठिकाणी समीकरण 2ला 3नं गुणलं तरी या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटते. पण या ठिकाणी आपण सोप्या पद्धतीने जाऊ. समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू. मग एकाखाली एक मांडून घ्या. 2x वजा 3y बरोबर 19. समीकरण 1 2x अधिक y बरोबर 13 याला समीकरण 2 आहेच देऊन टाकायचं. यांची आपण या ठिकाणी काय करतोय वजाबाकी करतोय. मग या ठिकाणी काय चिन्ह नाही म्हणजे अधिकचं वजा या ठिकाणी अधिकचं अधिक 2x आहे वजा 2x कॅन्सल झालं. वजा 3y इथं वजा 1y वजा वजाची बेरीज आणि वजा चिन्ह 3 आणि 1 4y 13तून या ठिकाणी 9 गेली तर या ठिकाणी किती येणार वजा 4 कारण मोठ्या संख्येला चिन्ह कशाचं आहे या ठिकाणी वजाच आहे. मग y बरोबर वजा 4 भागिले वजा 4 y बरोबर या ठिकाणी 4 1 4 अधिक या ठिकाणी येणार 1 येणार कारण वजा वजा अधिक होणार. मग y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. या ठिकाणी तुम्हाला जे समीकरण सोपं वाटतं आहे त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. या ठिकाणी 2x वजा 3y बरोबर 9 हे समीकरण आपले 1 आहे. या ठिकाणी 2x वजा 3 गुणिले वायची किंमत किती 1 बरोबर 9. 2x 3 1 3 म्हणजे वजा 3 बरोबर 9. 2x बरोबर 9 अधिक 3 कारण इथं अधिक 3 आहे बरोबर चिन्ह गेल्यानंतर काय होणार वजा 3 वजाचं अधिक होणार. 2x बरोबर 9 3 12 या ठिकाणी x बरोबर 12 भागिले 2. मग या ठिकाणी किती येणार x बरोबर बेसिक 12 या ठिकाणी xची किंमत किती आली या ठिकाणी या ठिकाणी 6 आली. तर x आणि y बरोबर xची किंमत 6 आणि yची किंमत या ठिकाणी 1 ही समीकरणाची उकल. प्रश्न 14 यामध्ये समीकरण 5m वजा 3n बरोबर 19 याला समीकरण 1 देऊया. आणि दुसरं m वजा 6n बरोबर वजा 7 याला समीकरण 2 देऊया. या ठिकाणी m आणि n हे 2 चल आहेत या ठिकाणी. मग
ह्याची सहगुणक समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी हे एमला 5ने गुणावं लागेल. मग या ठिकाणी समीकरण 2ला 5ने गुणू. समीकरण 2ला 5ने गुणल्यानंतर काय होणार, 5m वजा या 6ला 5ने गुणल्यावर 6 पंचे 30 n बरोबर 7 35. या ठिकाणी वजा अधिक काय होणार, वजा होणार. या ठिकाणी समीकरण आपल्याला 3 भेटणार. समीकरण 1 व समीकरण 3 यांची वजाबाकी करू. त्यानंतर या ठिकाणी समीकरण 1 3n बरोबर 19 आणि 5m वजा 30n बरोबर वजा 35. हे समीकरण 1 आणि हे समीकरण 3 एक आणि एक मांडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला चिन्ह बदलायचे, कारण या ठिकाणी आपण काय म्हटले, वजाबाकी. इथं अधिकचं वजा, ह्या वजाचं अधिक, ह्या वजाचं अधिक. या अधिक 5mला हे वजा 5m गेलं. आता इथं 30मधून 3 गेले तर त्या ठिकाणी किती येणार, 27n बरोबर. या ठिकाणी 35 अधिक आणि 19 किती येणार, 54 येणार. n बरोबर आता या ठिकाणी 27 काय करते, कोणत्या इकडे काय करेल, भाग 54 भागिले 27. 27 दोन्ही किती येईल, 54. या ठिकाणी यांची किंमत किती येईल, या ठिकाणी 2 येईल. यांची किंमत 2 येईल. मग n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आपलं काय आहे, 5m वजा 3n बरोबर 19. ही समीकरण काही एक आहे, समीकरण 1 आहे. तर या ठिकाणी 5m आहे असल्या, वजाला वजाला 3ला 3 आहे असल्या, यांची किंमत किती आहे, तर 2 आहे. 2 द्या बरोबर 19. या ठिकाणी 5m 3 दोन्ही 6 बरोबर 19. मग 5m बरोबर 19 इथं वजा आहे बरोबर, चिन्ह इकडे गेल्यानंतर अधिक 6 होईल. 5m बरोबर 19 आणि 6 25 येईल. मग m बरोबर या ठिकाणी 5 या ठिकाणी mला गुणता इकडे जाऊन काय होईल, भागर 25 भागिले 5. मग m बरोबर 5 5 25 म्हणजे mची किंमत किती आली, 5 येईल. मग n बरोबर 5 आणि 2 ही समीकरणाची उकल आहे. 5वं उदाहरण, 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4 हे उदाहरण आहे. या ठिकाणी काय करायचं, जे दिलेलं आहे ते आहेच लिहून घ्यायचं. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 तर समीकरण 1 द्या. दुसरं x अधिक 5y बरोबर 4 त्याला समीकरण 2 देऊया. या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 मध्ये सहगुणक समान आहेत का, तर नाही. मग सहगुणक समान करून काय लागते, या ठिकाणी xचा सहगुणक 5 करण्यासाठी आपल्याला काय करायचं, समीकरण 2ला 5ने गुणू. मग 5x अधिक 5 25y बरोबर 4 पंचे 20. ही समीकरण आपल्याला तिसरं भेटलं, म्हणजे वेगळं आहे. मग समीकरण 1 व समीकरण 2 3 यांची वजाबाकी करू. मग समीकरण 1 5x अधिक 2y बरोबर वजा 3 हे समीकरण 1 आहे. आणि 5x अधिक 25y बरोबर 20 हे समीकरण 3 आहे. मग तिथं वजाबाकी करायची म्हणजे आपलं साईन चेंज होणार. या ठिकाणी काय, अधिकचं वजा, ह्या अधिकचं वजा, या अधिकचं वजा. ह्या अधिक 5xला वजा 5x कॅन्सल होणार. या ठिकाणी वजा 25y आणि अधिक 2y मधून गेलं तर त्या ठिकाणी वजा 23y बरोबर वजा 20 आणि वजा 3 यांची बेरीज किती येईल, वजा 23y बरोबर वजा 23 भागिले वजा 23. y बरोबर किती येणार, 23 तर 1 येणार, कारण वजा वजा अधिक होतो भागाकारामध्ये. मग y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आपण कोणत्याही समीकरणामध्ये किंमत ठेवू शकतो, कारण समीकरण 2 आपल्याला सोपं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय घेतलं, समीकरण 2 घेतलं. समीकरण 2 काय आहे, तर या ठिकाणी x अधिक 5y बरोबर 4 हे समीकरण 2 आपलं सोपं आहे, म्हणून आपण या ठिकाणी समीकरण 2 घेतलं. या ठिकाणी x अधिक 5 गुणिले 1 बरोबर 4. x 5 की 5 बरोबर 4. मग x बरोबर 4 इथं अधिक इकडे घेतल्यानंतर वजा 5 x बरोबर या ठिकाणी वजा 1 उत्तर येईल. मग या ठिकाणी
एक्स आणि वाय बरोबर -1 आणि 1 हे समीकरणाचे उकल आहे. प्रश्न 6. 1/3 अधिक वाय बरोबर 10/3 आणि 2x अधिक 1/4 वाय बरोबर 11/4 अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी समीकरण आहेच लिहून घ्यायचं पहिल्यांदा. समीकरण 1 द्या. 2x अधिक 1/4 वाय बरोबर 11/4 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. या समीकरणाला जर 3 गुणलं तर या ठिकाणी ही 3 कॅन्सल होणार. या समीकरणाला 4 गुणलं तर या ठिकाणी काय आपल्याला सामान्य रूपात लवकर सोडवायला होईल. समीकरण 1 ला 3 व समीकरण 2 ला 4 गुणू. तर या ठिकाणी गुणल्यानंतर काय येणार, x अधिक 3y बरोबर 10 हे समीकरण आपल्याला तिसरं भेटलं. त्यानंतर या ठिकाणी 4 दूनी 8 x अधिक y बरोबर 11 हे समीकरण आपल्याला चौथं भेटलं आहे. समीकरण या ठिकाणी समीकरण 2 ला 3 आणि 4 या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 ला समीकरण 3 ला किंवा आपण 4 ला घेऊ. 4 ला 3 ने गुणू. 8 त्रिक 24y 24x अधिक 3y बरोबर 11 त्रिक 33 हे आपल्याला समीकरण आपल्याला 5 नंबर भेटले. त्यानंतर समीकरण 5 व समीकरण 3 यांची वजाबाकी करू. म्हणजे 3 नंबर काय आहे, x अधिक 3y बरोबर 10 हे समीकरण 3 आहे आणि 24x अधिक 3y बरोबर 33 हे समीकरण 5 आहे. त्याने वजाबाकी करायची म्हटल्यानंतर चिन्ह चेंज करायचे, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. ठिकाणी त्यानं कॅन्सल होणार. वजा 23x वजा 23x बरोबर वजा 23 x बरोबर वजा 23 भागिले इथं गुणते इकडून भागिले, मग x बरोबर किती आलं, 1 आलं. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये 3 काय x अधिक 3y बरोबर 10. xची किंमत 1 अधिक 3y बरोबर 10. 3y बरोबर 10 3y बरोबर 10 वजा 1 अधिक इकडे घेतलं वजा होतं. मग या ठिकाणी 3y बरोबर 9, मग y बरोबर 9 भागिले 3. मग या ठिकाणी किती आलं 3 9. मग या ठिकाणी किती येणार, x y बरोबर xची किंमत किती 1 आणि yची किंमत 3 हे समीकरणाचे उकल आहे. याचे 7वं उदाहरण 99x अधिक 101y बरोबर 99 हे आहेच लिहून घ्यायचं. 99x अधिक 101y बरोबर 499. त्याला समीकरण 1 द्या. 101x अधिक 99y बरोबर 501 त्याला समीकरण 2 द्या. मग या ठिकाणी एक्सची किमती आणि वायची किमती आणि एक्सची किमती जर सेम असतील तर त्याला वेगळ्या पद्धतीनं सोडवायचं. मग या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं, एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची या दोन समीकरणाची. मग समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. 99x अधिक 101y बरोबर 499 हे समीकरण 1 आहे. आणि 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण 2 आहे. या ठिकाणी यांची आपण बेरीज करायची. या ठिकाणी इथलं 1 टाका म्हणजे 100 होतं, 100 200 200x अधिक 200y बरोबर या ठिकाणी 500 आणि इथलं 1 इथे टाकलं तर हे 500 होणार. 500 500 1000. या ठिकाणी ह्या समीकरणाला वरील समीकरणास 200 आणि
भागू. 200 भागल्यानंतर काय येणार एक्स अधिक वाय बरोबर 5. हे समीकरण आपल्याला 3 भेटलं. आता समीकरण तिसरं भेटलं तर आता या ठिकाणी समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 आहे लिहून घ्यायचे. 99 एक्स अधिक 101 वाय बरोबर 499. हे समीकरण 1 आहे. दुसरं 101 एक्स अधिक 99 वाय बरोबर 501. हे समीकरण 2 आहे. आता या ठिकाणी काय म्हटलं आपण वजाबाकी करू. अधिकचं वजा होणार, हे अधिकचं वजा होणार, हे या ठिकाणी वजा होणार. मग 100मधून 99 गेलं तर किती येणार वजा 2 एक्स. या ठिकाणी सुद्धा वजा 2 वाय बरोबर या ठिकाणी सुद्धा काय येणार वजा 2. आता या ठिकाणी या समीकरणास किती या ठिकाणी अधिक 101 आहे. या ठिकाणी काय येणार अधिक 2 वाय येणार. वरील समीकरणास 2 ने भागू. 2 ने भागल्यानंतर काय येणार वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 1 येणार. हे समीकरण 4 आपल्याला भेटलं. समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. समीकरण 3 काय आहे एक्स अधिक वाय बरोबर 5. हे समीकरण 3 आहे. आणि समीकरण 4 काय आहे वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 1. हे समीकरण आपलं 4 आहे. यांची बेरीज करू म्हटल्यानंतर या चिन्ह आपले चेंज होत नाहीत आहेच. अधिक एक्सला वजा एक्स कॅन्सल झाला. अधिक वाय काय येणार 2 वाय येणार. आणि या ठिकाणी 5मधून गेलं तर या ठिकाणी 4 येणार. वाय बरोबर 4 भागिले 2 वाय बरोबर किती येणार या ठिकाणी 4. वायची किंमत किती आली या ठिकाणी वायची किंमत किती आली तर 2 आली. मग वायची किंमत वाय बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय एक्स अधिक वाय बरोबर 5. मग एक्स अधिक 2 बरोबर 5. या ठिकाणी एक्स बरोबर 5 वजा 2. एक्स बरोबर 5 म्हणून 2 गेले तर 3 येणार. एक्स वाय बरोबर 3 आणि या ठिकाणी 2 हे समीकरणाचे उत्तर आहे. अशा प्रकारे शेवटचं एक्झाम्पल 8 नंबरचं 49 एक्स वजा 57 वाय बरोबर 72. 57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. 7 नंबर एक्झाम्पलसारखं ते तुम्ही सोडवून आणायचं. नाही सुटलं तर मी नक्की सोडून देईल. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.